उरण येथील यशस्वी शिंदे हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे। पोलिसांच्या हाती आरोपी दाऊद शेख विरोधात महत्त्वाचा पुरावा सापडलाय। यशस्वीची हत्या केल्यानंतर दाऊद शेखनं पनवेलमधून कर्नाटकातील गुलबर्ग्यात गेला। तिथून त्याला 5 दिवसांनी पोलिसांनी अटक केली होती। आरोपीनं तपासात अनेक धक्कादायक खुलासे केले होते। यशस्वी आणि मी अनेक वर्षांपासून संपर्कात होतो अशी माहिती आरोपीनं दिली होती। आरोपीच्या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे हे आता पोलिसांना तपासता येणार आहे। तसंच यशस्वी आरोपी दाऊद यांच्यात नेमका काय संवाद होत असायचा याची देखील माहिती पोलिसांना मिळू शकणार आहे, कारण या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या हाती मृत तरुणीचा मोबाईल लागलाय। गेल्या 5 वर्षांपासून आपण मोबाईलवरून तरुणीच्या संपर्कात होतो अशी माहिती आरोपी दाऊद शेखनं पोलिसांना दिली आहे। तोच मोबाईल आता पोलिसांना सापडलाय। संपूर्ण बातमी पुढे पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मोबाईल सापडल्यामुळे पोलीस तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे। हत्येसाठी वापरण्यात आलेला कोयता आरोपीनं रेल्वे प्रवासादरम्यान फेकून दिला होता। पोलिसांनी या भागात शोधाशोध केल्यावर त्यांना कोयता सापडला, पण तरुणीचा मोबाईल बरेच दिवस सापडत नव्हता। अखेर पोलिसांच्या हाती तो मोबाईल लागलेला आहे। यशस्वीने लग्नाला नकार दिला म्हणून तिची हत्या करण्यात आल्याचं दाऊदकडून सांगितलं जात आहे। यशस्वीच्या वडिलांनी 2019 मध्ये आरोपी दाऊद विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला होता। तो सुमारे 1.5 महिना तुरुंगात होता। त्यानंतर त्याचा अपघात झाला होता। सुमारे 1.5 महिना तो अंथरुणाला खिळून होता। प्रकृती सुधारल्यानंतर त्यानं पीडितेशी पुन्हा संपर्क साधला आणि संभाषण सुरू केलं। यशस्वीच्या वडिलांचा बदला घेण्यासाठी त्यानं हत्येचा कट रचल्याची माहिती समोर येते। आरोपी दाऊदकडे या दोघांचे काही खासगी फोटो होते, ते फोटो कुणी पाहू नये अशी यशस्वीची इच्छा होती। मात्र आरोपीनं तरुणीला तो फोटो सोशल मीडियावरती टाकण्याची धमकी दिली। यानंतर 24 जुलै रोजी जुईनगर रेल्वे स्थानकाजवळ तो तरुणीला भेटला। त्यानंतर आरोपीनं तिला 25 जुलैला सतत फोन करून भेटायला बोलवलं। ती भेटायला तयार नव्हती, तेव्हा त्यानं तो फोटो त्याच्या फेसबुकवरती टाकला। फोटो पाहताच तिनं पुन्हा भेटायला होकार दिला। आरोपीनं पोलिसांना सांगितलं की भेटल्यावर यशस्वीनं फेसबुकवरून फोटो डिलीट करण्यास सांगितलं आणि त्याने ते फोटो डिलीट केले। यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि तरुणीनेही आपल्या मित्राला मदतीसाठी बोलावून आपण अडचणीत असून मदतीची गरज असल्याचं सांगितलं। दरम्यान आरोपीनं चाकूनं यशस्वीची हत्या केली।